मे 92 रोजी मराठी विकास संस्थेची स्थापना झाली. पुढे 27 फेब्रुवारी 2013 पासून विवा शिराळकरांच्या नावाने मराठी दिन साजरा करण्यात आला. म्हणजे मराठीची ही सगळी अशी वाटचाल जर पाहिली आपण, मराठी ही कुणाच्या संस्कृतीत रुजलेली नाही, ती नियमांच्या फ्रेममध्ये चौकटीमध्ये बद्ध केलेली ती भाषा आहे. अनेक वेळा नियम तयार केले. शुद्ध लेखनाचे नियम म्हणल्यानंतर मग प्रमाण लेखनाचे नियम त्याला नाव दिलं गेलं. परंतु आमची अहिराणी, आमची तावडी, आमची खानदेशी ह्या आमच्या संस्कृतीत रुजलेल्या आहेत. आता मराठवाड्या बोलीमध्ये आळपण्या जर म्हटलं तर तो निवळ आळपण्या आहे, हो, कुणालाही कळणार नाही. तसं लोकसाहित्यामध्ये जे जे शब्द आलेले आहेत त्या शब्दांना घेऊन उदाहरणासह लोकसाहित्य संस्कृती कोश छापण्यात आला. साहित्य संस्कृती मंडळाने छापला. आता साहित्य संस्कृती मंडळ म्हटल्यानंतर आतापर्यंत मराठीच जसं हे महामंडळ होतं तसा एक प्रचंड विनोदच आहे. खाद्य संस्कृतीवर काम करणारा जो बसेल त्याला 2-4 लाखाची जी ही द्यायची अशी शिष्यवृत्ती ती मुंबईमधले आला. तो खानदेशातलं भरीत पिठलं किंवा डबूक वडा काय समजणार आहे, किंवा दगडपाणी काय समजणार आहे, आणि खानदेशात तो येऊन घेणार. लोकसाहित्य शब्दकोशामध्ये जदय तुम्ही तुम्हा मायले फासमा बाई यशा तदज मी जेवसू असं म्हणीसन वारी दारमा बठेल होते. हे उदाहरण दिलंय. आणि पुढे फासमा बाई यशात कम आफ्टर टाइम बांधून याल तेव्हा असा अर्थ दिलाय. आणि प्रस्तावनेत म्हटलंय की परकीय लोकांना आमची संस्कृती कळावी म्हणून मी इंग्रजीतून अर्थ दिलेत. आता संस्कृती, आपली संस्कृती तुम्हालाच कळली नाही, तुम्ही परकीयांना काय संस्कृती शिकवणार आहात? तसाच पुढचे असे हजारो शब्द आहेत. लोकसाहित्य शब्दकोश सरोजिनी बाबरांचा, अर्थात त्यांच्या कष्टांना मी वंदन करतो. दारोदार भटकून ते सगळं गोळा करावं लागलेलं